एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या महाराष्ट्रामध्ये जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत। महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये STमध्ये महिलांकरता 50% तिकीट कपात म्हणजे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। करोडो महिलांना याचा फायदा झाला। त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले। आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला, परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे, बदलतं ठाणं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रामध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अर्ध तिकीट माफ केलेलं आहे। या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली, परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर जे पूर्वी 75 वर्षाच्या वरील यांना तिकीट माफ होतं तो आम्ही निर्णय बदलून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास निर्णय घेतलेला आहे। महिलांसाठी डाव्या बाजूची जागा आरक्षित केलेली आहे। त्याचबरोबर महिला पोलिसांना ॲक्टिवा देण्याचा आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश होते त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे। सर, मुंबई महानगरपालिकेच्या किंवा BSTच्या धर्तीवरती ठाण्यात पहिल्यांदा डबल डेकर सुद्धा धावणार आहे। ही कशा प्रकारे संकल्पना असणार आहे? कारण मुंबईनंतर पहिलं ठाणे महापालिका असणार आहे जी डबल डेकर या रस्त्यावरती धावणार। वॉटर गटर मीटर या व्यतिरिक्त सुद्धा लोकांना सुविधा द्यायला पाहिजेत। इन्फ्रास्ट्रक्चरचं तर जाळं उभं राहतं। आपण पाहत आहे ठाण्यातील रस्ते, ठाण्यातील चौक, ठाण्याचं सुशोभीकरण, परंतु त्याचबरोबर प्रवासी जी वाहतूक आहे जास्तीत जास्त लोड या ठाण्यामध्ये येतोय। लोक जास्तीत जास्त राहण्याकरता पसंती ठाण्याला देत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुविधा निर्माण करावी, प्रदूषण रोखावं या हेतूने डबल डेकर बससुद्धा आता येते आणि आणखी बसेससुद्धा या ठिकाणी या विभागात या ठाण्याकरता येत आहेत। लोकांना सेवा द्यावी हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे। मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलतंय ही जी आमची टॅगलाईन आहे त्याप्रमाणे ठाणं बदलतंय हे लोकांसमोर आहे। तर ही जी काही सुविधा आहे त्याचं स्वागत भाजपने देखील केलेलं आहे, मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। असे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नेहमीच त्यांना डावलता असा आरोप त्यांनी केलेला आहे। मोदी का नाम लेकिन भाजपा नाम अशा हा विषय ठीक आहे। शिवसेने हा महापालिकेचा कार्यक्रम नव्हता आणि हा उपक्रम जो आहे हा शिवसेनेतर्फे आज आम्ही त्याचा आनंदोत्सव साजरा केला। महानगरपालिकेने काही हा कार्यक्रम केला नाही, शिवसेनेच्या वतीने आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि मी शहराध्यक्षांना वगैरे स्वतः निमंत्रण दिलं होतं। कदाचित केळकर साहेबांना राहिलं असेल तर मी स्वतः त्यांची दिलगिरी व्यक्त करेन, पण हा आजचा आनंदोत्सव हा शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी साजरा केला होता। आपण त्याच्या सगळ्या म्हणजे जी प्रसिद्धी आहे ती सर्वांना मिळून केली। तर तुम्ही युती धर्म पाळत नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला आणि याची आम्हाला वारंवार सवय झालेली आहे असं देखील केळकर म्हणतात। जे काय असेल तर आम्ही गैरसमज दूर करू। सर, आज काही लोक संपूर्ण कार्यक्रमाचे बॅनरबाजी दिसतात, त्याच्यामध्ये भाजपचे सर्व नेते दिसून येत आहेत, सर्व शिवसेनेचे, त्यामुळे ठाणे लोकसभेच्या जागेवरून जो काही तिढा आहे तो सुटताना दिसून येतोय का? आणि ठाणे लोकसभेवर नक्की दावा कोणाचा असेल? हे बघा, यापूर्वी पण आम्ही सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये 45च्या वरती लोकसभेच्या जागा निवडून आणणार आणि त्याकरता पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांची जी हॅट्रिक होणार आहे त्यामध्ये ठाण्याची जागा प्रचंड मताधिक्याने निवडून यावं याकरता आम्ही काम करणार आहोत। तिकीट कोणालाही असू द्या,
शिवसेनेला असू द्या, भाजपला असू द्या की कोणाला असू द्या, आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याकरता अहोरात्र कष्ट घेणार आहोत. ठाण्यात जे काही शासनाचे आतापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहेत ते फक्त त्यांच्याच मतदारसंघामध्ये झालेले आहेत, त्यात देखील त्यांनी भूमिका घेतली. मला बहुतेक आपण काही पर्पज मनात घेऊन आपण प्रश्न विचारता असा काही विषय नाही आहे. हा विषय जो आहे हा शिवसेनेतर्फे आज भाजपातर्फे सुद्धा अनेक कार्यक्रम होतात. गेले 2-3 दिवस अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. त्यामध्ये जो पक्षाचा कार्यक्रम असतो तो पक्षाचा कार्यक्रम असतो. आज शिवसेनेतर्फे आनंदोत्सव आपण साजरा केलेला आहे. जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा नक्कीच आम्ही एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करू. किल्ला आहे मात्र एकच तिकीट जे शेवाळ्याला दिली जाते दक्षिणमध्ये ते तिकीट आतापर्यंत जाहीर झालेलं आहे. अजून बाकीचे स्टॅटिक खासदार आहेत त्यांना दिलेलं नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी उमेदवार कोण आहे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे. मी ठाण्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हेच सांगेन की शिवसेनेचा उमेदवार असेल, कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल, भिवंडीचा कोण असेल, ठाण्यामध्ये ही जागा शिवसेनेला असेल का भाजपला असेल का आणखी राष्ट्रवादीला असेल, आणखी कोण इच्छुकांची जी तुम्ही नावं घेताय, आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने ॲज अ जिल्हाप्रमुख म्हणून आमचा उमेदवार महत्त्वाचा नाही. माझ्या उमेदवार कोणी असू द्या, मी एक जिल्हाप्रमुख म्हणून त्या उमेदवाराचा प्रचार प्रमुख नक्की असेल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. शिवसेनेच्या विधानावरती आमदारांनी सांगितलं होतं की लोकसभेमध्ये चित्र वेगळं दिसू शकतं कल्याणच्या लोकसभेत. मुख्यमंत्र्यांना एक प्रकारचा इशारा. मी कालच सांगितलेलं आहे तुम्हाला की कुणी गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवतरे साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे, आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा काल सांगितलं की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका. तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, जेव्हा आम्ही निवडणूक लढतोय आणि निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतोय ना, तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत, काय प्रॉब्लेम आहे ना, सर्व जाणून आहोत आणि ती जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये. जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतं. कोणाची ताकद कुठे आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका. जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील ज्या ठिकाणी जर शिवतोरेंनी, कारण एखाद्याने एखादं मत व्यक्त केलं म्हणून नेत्यांचं ते मत नसतं आणि कोणाची ताकद काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि त्याला फेस करण्याची आमची तयारी आहे. आव्हाडांचं देखील म्हणणं आहे की हा बालेकिल्ला होता एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा, मात्र त्यांना भाजप आता दावा करत आहे, त्यामुळे अस्वस्थता. आव्हाडांनी यामध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. आव्हाडांना बहुतेक रोहित पवार भारी पडलेत आणि म्हणून आमच्याकडे येण्याकरता रेड कार्पेट म्हणून आमची स्तुती करत असतील तर आव्हाड तुम्हाला नो एंट्री आमच्याकडे. आव्हाडसारख्या माणसांना ज्यांनी रामांच्या बद्दल, प्रभू रामांबद्दल विचित्रपणे वाक्य केलेली आहे, देवादिकांबद्दल चुकीच्या पद्धतीने ते बोलतात, अशा माणसाला आमच्याकडे एंट्री नाही आहे. त्यामुळे आव्हाडांनी आमची स्तुती सुद्धा आमच्यावर उधळण्याची गरज नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब समर्थ आहेत. आपण आधी आपल्या वाट्याला काय येते ते पाहावं, नंतर आमच्यावरती प्रेम व्यक्त करावं. सर, राहुल गांधींचा ठाण्यामध्ये दौरा असणार आहे. काल राहुल गांधींचा ठाण्यामध्ये दौरा आहे, मात्र काल आव्हाड बोलता असं बोललेले आहेत, महात्मा गांधींच्या पुढे राहुल गांधी असल्याचं म्हणतात. जेवढे महात्मा गांधी चालले नाहीत तेवढे राहुल गांधी यांनी चालून प्रवास केला. 6300 यावरून आव्हाडांची जी काही डोक्याचा जो काय भाग आहे, बुद्धिमत्ता, ती दिसून येते. महात्मा गांधी आणि जर राहुल गांधींची ती तुलना करत असतील तर मला या देशातील सर्व पुरोगामी विचारसरणीच्या जे स्वतःला समजतात, जे गांधीवादी समजतात, त्यांनी आव्हाडांचा निषेध करायला पाहिजे. आव्हाडांची अक्कल कुठपर्यंत आहे, मतांसाठी किती लाचारी करतायत काँग्रेसच्या, की महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी हे श्रेष्ठ आहेत हे त्यांना सांगायचं आहे का? आव्हाडांनी स्पष्ट सांगावं. आणि कोण राहुल गांधी? अहो, त्यांनी या महाराष्ट्रात येण्या अगोदर
माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनातील स्वप्नातील ते पंतप्रधान आहेत. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की या राहुल गांधींना आधी सावरकरांची माफी मागायला लावा. त्यांनी सावरकरांचा अपमान केलेला आहे, त्यांची महाराष्ट्रात येण्याअगोदर माफी मागायला लावा आणि नंतर त्यांच्या स्वागताला जा. अहो, खुर्चीकरता किती लाचार होत आहे. आणि राहुल गांधी साधं शिवाजी मैदानावरती सभा घेऊ शकत नाही आहेत. ते विद्यमान खासदार आहेत त्यामुळे तशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेले अथॉरिटी मुख्य नेत्यांचीच आहे. ती अथॉरिटी आम्ही सुद्धा मान्य करतो. परंतु कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता शिबिर होतं आणि त्यामुळे भाषणामध्ये असावे असू शकतात अशा पद्धतीने ते बोललेलं आहे. त्याचा राईचा पर्वत करण्याची काही गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.